पाणी चढायला सुरुवात झाली. 5 वाजेपर्यंत पूर्ण गाव पाण्याखाली गेलं. त्यात 6 माणसं गेली. त्यातल्या 4 तर स्त्रियाच होत्या. जनावरं गेली. धान्य वगैरे सगळं सडून भिजून गेलं. तर ते जे अनुभव सांगत होते तिथले 4-5 काही तरुण लोक होते, त्यांनी कुठलीही बाहेरची मदत येण्यापूर्वीच त्या गाळाच्या पुराच्या पाण्यामध्ये उड्या मारून अक्षरशः लोकांना वाचवलं. म्हणजे जसं की एक गाव आहे आणि ते पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे. आपल्याला दिशा माहिती नाही आहे, कुठे काय आहे हे सुद्धा माहिती नाही आहे. पण त्यांना माहिती होतं की ह्या तानी काकीचं घर इथे आहे आणि ते शाळेपासून एवढ्या एवढ्या अंतरावर आहे आणि शाळेच्या जवळ काहीतरी इलेक्ट्रिकचा खांब आहे. तर त्या खांबाजवळ शाळा असेल आणि शाळेच्या बाजूला तिथे ते घर असेल. तर ते अंदाजे पुराच्या गढूळ पाण्यामध्ये खाली जाऊन त्यांनी अक्षरशः ते मृतदेह बाहेर काढले. फार वाचवता आलं नाही त्यांना. एक बाई होती जी नवऱ्यापासून वेगळी राहत होती. म्हणजे अशा छोट्या छोट्या खूप गोष्टी आहेत तिथे मनाला विचलित करणाऱ्या. नवऱ्याशी पटत नव्हतं. ती गावात राहत होती. अर्ध गाव सोडून गेलेलं होतं आणि ती राहत होती तिथे. तर जेव्हा पाणी चढलं तेव्हा तिला असं वाटलं की घरात काही वस्तू गोळा कराव्या, काही घेऊन जावं आणि ती थांबून राहिली तिथे. पण पाण्याचा स्पीड इतका होता वाढण्याचा की घराच्या छतापर्यंत पाणी यायला लागलं. तिच्याजवळ एक छोटा सेलफोन होता आणि सगळं गाव रिकामं झालं होतं आणि ती फोनवर बोलत होती. म्हणजे नातेवाईकांना तिने कॉल केले की आता पाणी चढतंय. तर तिला सगळे धीर देत होते तिथून 2 वाजल्यापासून की काळजी करू नको, काहीतरी ठेव, सिलेंडर ठेव, त्याच्यावर पाठ ठेव, वर चढ, छताला धर, कौलापर्यंत चढ, कसं तरी वर ये, लोक येतील, मदत येईल. आणि तिचा 4 ते 4:30 वाजेपर्यंत तिचा फोन सुरू होता आणि तिचे जे सासरे होते ते आम्हाला सगळी घटनाक्रम सांगत होते की 4 वाजता 4:30 वाजता आम्हाला तिचा आवाज येत होता आणि एकदम मध्येच टिबुक असा आवाज आला आणि फोन कट झाला, फोन बंद झाला. तर ती बाई त्यावेळी पाण्यामध्ये बुडाली. तिला पोहता येत नव्हतं. म्हणजे अशा इतक्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये व्यवस्थेचे सुद्धा काही भाग आहेत की व्यवस्था ही बायकांना कशी परावलंबी बनवते. ती मदतीसाठी हाका मारत होती पण सरसर पोहून येता आलं नाही तिला. बायकांना पोहायला शिकवल्या जात नाही, कुठे उड्या मारायच्या नाही, वर चढायचं नाही.